सेनेसमोर किंवा महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही, कोणी नाही. मुंबईतल्या सर्वच्या सर्व 6 जागा महाविकास आघाडी जिंकते आहे. त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही. महाविकास आघाडीची काल बैठक झाली, अजूनही 3 ते 4 जागांवर तिढा आहे. सांगलीवर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती आहे. मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे. काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय नाना पटोलेजी, आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला. पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे, कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे. तुम्ही जे म्हणताय, तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का, त्यात फारसं तथ्य नाही. भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन. त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार, ही शक्यता अजिबात नाही. अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा, आणि त्यातून मार्ग निघालेला आहे. आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला, आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली. उमेदवार मागे घेणार नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही. किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय. उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम, ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून, तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे, आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे. तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले 3 ते 4 दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे. कल्याणमध्ये जास्त मतांनी जिंकणार महायुतीचा उमेदवार असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात. विकास कामाच्या जोरावर आम्ही आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं.